सरकारी आदेश हे नाव ऐकलं की कसं तरी होतं नाही का. क्लिष्ट भाषा, किचकट नियम, पण कधी कधी ना एखादा आदेश असा येतो जो अगदी अनपेक्षित आणि तितकाच महत्वाचा असतो. आज आपण अमरावतीच्या शाळांसाठी आलेल्या एका अशाच अनोख्या निर्देशाबद्दल बोलणार आहोत, जो थेट प्राण्यांच्या कल्याणाशी जोडलेला आहे. हे बघा, हे आहे तेच अधिकृत परिपत्रक. अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे थेट शहरातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना पाठवलंय. आता वरवर पाहिलं तर हे एक साधंसं सरकारी पत्र वाटेल, पण थांबा, यात एक खूप मोठी आणि तितकीच महत्वाची गोष्ट दडली आहे. मग प्रश्न हाच आहे की ह्या परिपत्रकात शिक्षण संस्थांना भटक्या प्राण्यांसाठी नेमकं काय करायला सांगितलंय. चला आपण याच्या खोलात जाऊन बघूया. तर या परिपत्रकाचा गाभा काय आहे? शिक्षण संस्थांवर एक नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे, आणि ती नेमकी काय आहे चला पाहूया. तर ह्या परिपत्रकातला सगळ्यात महत्त्वाचा आणि स्पष्ट आदेश हाच आहे की प्रत्येक शाळेने आणि कॉलेजने त्यांच्या कॅम्पसमध्ये किंवा परिसरात येणाऱ्या भटक्या प्राण्यांची काळजी घ्यायची. म्हणजे काय, तर त्यांना खायला द्यायचं, प्यायला स्वच्छ पाणी ठेवायचं आणि गरज पडली तर निवाऱ्याची सोयही करायची. ही जबाबदारी आता थेट या संस्थांवर टाकण्यात आली आहे. पण थांबा, हा आदेश असा अचानक कुठून आला? आणि गंमत म्हणजे हा निर्णय फक्त अमरावतीपुरता मर्यादित नाहीये, याची मुळं थेट आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आहेत. आता हा सगळा प्रवास कसा झाला ते बघा. सुरुवात झाली 6 नोव्हेंबर 2025ला, जेव्हा सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला. मग त्या निकालाचा आधार घेऊन लगेचच काही दिवसांत म्हणजे 25 नोव्हेंबरला अमरावतीच्या आयुक्तांनी एक स्थानिक आदेश काढला. आणि तिथून पुढे फक्त 3 दिवसांत 28 नोव्हेंबरला शिक्षण विभागाने तो सगळ्या शाळांपर्यंत पोहोचवला. म्हणजे बघा, सगळं किती झटपट घडले. याला म्हणतात कायदेशीर पाठबळ. म्हणजे बघा, खुद्द त्या परिपत्रकातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा थेट उल्लेख आहे. याचा अर्थ काय, तर हा फक्त एक साधा स्थानिक नियम नाही, याच्या मागे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची ताकद उभी आहे. ठीक आहे, आदेश तर आला, पण आता शाळा आणि कॉलेजेसना नक्की करायचे काय आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते आता सविस्तर बघूया. ह्या निर्देशाचं पालन करण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी करायच्या आहेत. अगदी सोपे आहेत. पहिलं, प्राण्यांना नियमितपणे खायला आणि प्यायला स्वच्छ पाणी द्यायचं. दुसरं, त्यांच्यासाठी कुठेतरी सुरक्षित निवारा म्हणजे आडोसा तयार करायचा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी माणुसकीने वागायचं. आणि ह्या 3 गोष्टींमध्ये माणुसकीने वागणूक हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. हे परिपत्रक फक्त सोय करण्याबद्दल बोलत नाहीये. त्यात स्पष्ट लिहिलंय की प्राण्यांशी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागा. याचा अर्थ सरळ आहे, फक्त अन्नपाणी देऊन तुमची जबाबदारी संपत नाही, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि दयाळूपणा दाखवणंही तितकंच गरजेचं आहे. पण आता एक प्रश्न येतो, असे आदेश तर बरेच येतात, मग हा निर्देश फक्त कागदावरच राहू नये यासाठी काही व्यवस्था केली आहे का? याची अंमलबजावणी नीट होतीये की नाही हे कोण बघणार? तर याच्या अंमलबजावणीसाठी एक चांगली ठोस यंत्रणा उभारली आहे. प्रत्येक शाळेला आणि कॉलेजला त्यांच्या स्टाफमधून एका व्यक्तीची निवड करायची आहे. ही व्यक्ती या सगळ्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार असेल, एक प्रकारे नोडल ऑफिसरसारखा. आणि ही जबाबदारी फक्त नावाला नसेल. हे पक्क करण्यासाठी प्रत्येक संस्थेला त्या नेमलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर महानगरपालिकेकडे रजिस्टर करणं बंधनकारक आहे. आणि नोंदणीसाठी हा आहे तो अधिकृत मोबाईल नंबर. परिपत्रकातच दिलेला आहे. याच नंबरवर सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना आपल्या प्रतिनिधीची माहिती पाठवायची आहे. आणि ही प्रोसेस आहे ना, ती अगदी सोपी ठेवली आहे. म्हणजे यासाठी कोणतीही लांबलचक कागदपत्र नाहीत, कसले अर्ज नाहीत. फक्त त्या नेमलेल्या कर्मचाऱ्याचे डिटेल्स या अधिकृत नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहेत. किती सोपं आणि एकदम प्रभावी नाही का? तर या सगळ्याचा मोठा अर्थ काय आहे किंवा हे महत्त्वाचं का आहे? पहिलं म्हणजे यामुळे शहरातल्या भटक्या प्राण्यांच्या काळजीला एक औपचारिक रूप मिळतं. दुसरं, प्रत्येक संस्थेवर एक जबाबदारी निश्चित होते, एक सिस्टीम तयार होते. तिसरं, प्राणी कल्याणासारखा महत्त्वाचा विषय शिक्षण संस्थांच्या कामाचा भाग बनतो. आणि चौथं म्हणजे हे इतर शहरांसाठी एक जबरदस्त उदाहरण ठरू शकतं. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. प्राणी कल्याणाला सार्वजनिक संस्थांच्या रोजच्या कामाचा भाग बनवणारं हे अमरावतीचं मॉडेल खरंच देशातल्या इतर शहरांसाठी एक आदर्श ठरू शकेल का? या एका प्रश्नाच्या उत्तरात कदाचित भारतातल्या शहरांमधील भटक्या प्राण्यांचं भविष्य दडलेलं असू शकतं.